नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरकार सर्वांसमोर भैरवीने ऐश्वर्याचं सत्य तर एक आणलेलंच असतं. पण इथे ऐश्वर्या म्हणते की जे काही मी अमृतावहिनीबरोबर केलेलं आहे ते सगळं काही मी निस्वार्थ मनाने केलेलं आहे, चांगलं व्हावं म्हणून, बाळ होण्यासाठी. माझा त्यात कोणताही वाईट हेतू नव्हता. सावळी म्हणते, मी काही जे बोलत आहे ऐश्वर्यावहिनी ते काही खोटं आहे का? हो, तू खोटं बोलत आहेस, कारण की ह्या सत्याच्या मध्ये तुझाही काहीतरी हात आहे, त्यासाठी तू असं बोलतेस. सावळी म्हणते, ऐश्वर्यावहिनी तुम्ही थांबा, माझ्यावरती विश्वास नाही आहे ना, पण हे ऑफिसर, हे सर जे आले आहेत लॅबमधून, त्यांच्या तोंडून ऐका. ते सर बोलायला लागतात की आम्ही या औषधाची टेस्ट केलेली आहे, त्याच्यावरून आम्हाला हे समजलं आहे की हे औषध एखाद्या स्त्रीला जर दिलं गेलं तर ती कधीही आई नाही होऊ शकत, तिला बाळ होणारच नाही. हे सगळे रिपोर्ट घ्या. तेव्हा कुठे सावळी म्हणते, ऐश्वर्यावहिनी आता तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय सत्य आणि काय खोटं, काय खरं, काय सांगू शकाल का तुम्ही? ऐश्वर्या पटकन तोंडावरती हात ठेवून शांत बसते. एकदम तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिला कळत नसते की आता आपण बोलावं तरी काय बोलावं. इथे राजकुमार पुढे येतो. ऐश्वर्या अगं सुधर जराशी, तू आई होऊ शकत नाहीस म्हणून दुसरीसुद्धा नको आहेत का? मी जर पहिल्यासारखा जर राजकुमार असतो ना, तुला जिवंत सोडली नसती. पण एक तुझा चांगलं नशीब होतं की मी आता बदललो आहे. पटकन अमृता उठते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला इशाऱ्याने म्हणते की थांबा थांबा, आणि पुढं ती जाते निघून. ऐश्वर्यापाशी समोरासमोर उभी अमृता एकदम समोरासमोर ऐश्वर्याच्या उभी राहते. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. तिला बोलायला शब्द नसतात, फुटत नसतात. तिला काय करावं काय कळत नसतं. पटकन ती सनकिना कानाखाली मारते ऐश्वर्याच्या. अमृता अगं, तू आई नाही होऊ शकत म्हणून तुझी इच्छा असेल की माझ्या बाळासाठी तू आई व्हावी, मला बाळ व्हावं, त्यासाठी तुझी ही अपेक्षा असेल, असा माझा तुझ्यावरती विश्वास होता. पण हा विश्वासाला सगळ्या काही तडा तू फक्त दिला आहे ऐश्वर्या, एवढं लक्षात ठेव. असं काही म्हणता क्षणी अमृताला चक्कर यायला लागते. तिलोत्तमन राजकुमार तिला सांभाळतात. इथे तिलोत्मा पटकन ऐश्वर्याच्या समोर येते आणि तिला हाताला धरून सगळ्यांच्या समोर खाली लोटून देते. म्हणते, तू ना माझ्या घराला लागलेली कीड आहेस, कीड, आणि तू ना घरातून हक्कलपट्टी तुझी करणारच आहे. चालती हो तुझ्या आईबापाकडे, इथे अजिबात थांबायचं नाही. नील, ही जी बॅग भर, हिला लंडनला सोड, कारण की माझाही एक स्वार्थ आहे ह्याच्या पाठीमागचा. ही बाई ना शानी नाही आहे, तिच्या आईबापाला जाऊन हे सांगू शकते की काही आपल्याबद्दल खोटं मोठं, आणि हिच्या सानिध्यामध्ये कोणीही राहायचं नाही. चला सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये. तोपर्यंत ऐश्वर्यामध्ये, अरे नील माझंही ऐकून घे ना, तूही काहीतरी बोल ना, सगळ्यांना समजून सांग. नील म्हणतो, अगं काय मी समजून सांगू, काय सांगणार काय आहे मी, मला सांगण्यासाठी तू तोंड कुठे ठेवलं आहेस? सगळं काही सगळ्यांसमोर माझी मान खाली घातली आहेस, दुसरं काही नाही. ऐश्वर्या म्हणते, अरे नील एकदा मला समजून घे. नाही, तुला आई व्हायचं नव्हतं, मी तुझ्यावरती कधी जबरदस्तीही केली नव्हती. पण तू काय केलंस? स्वतः नाही आई व्हायचं म्हणून दुसऱ्यालाही नाही. एका बाळाचा तू जन्म न होण्यासाठी त्या बाईला तू काय नाही दिलंस. लाज वाटते मला, तू माझी बायको आहेस म्हणून. असं काही म्हणता क्षणी सगळे आपापल्या रूममध्ये निघून जायला जातात. तोपर्यंत भैरवी, ऐश्वर्या, सावळी असते. सावळी म्हणते, माई मी तुम्हाला एवढ्या वर्षामध्ये चांगलंच ओळखलं आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थापेक्षा काही मोठं बघत नाही, आणि तुमचा ह्याच्यामागचा स्वार्थही काहीतरी आहेच. तुम्ही माझी मदत अशीही तुमच्या बिनस्वार्थासाठी करणार नाहीत. असं काही म्हणल्यानंतर ना सावळी तिथून निघून जाते. ऐश्वर्या आणि भैरवी असते. ऐश्वर्या म्हणते, माई तुम्ही तर ना माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्ही काय म्हणला होता, ह्या घरामध्ये आणीन तुला म्हणून. अगं ऐश्वर्या, राजनीतीमध्ये सुद्धा खेळी एकदम चांगल्या प्रकारे खेळतात. युद्ध आहे युद्ध, आणि ज्यांनी माझं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला ना, त्या माणसांना मी सोडणार नाही. आणि पहिलं तर तुला तुझं तर काम केलंच आहे मी, तुला तुझ्या घरातून हाकलून दिलं, मान सन्मान तुला कसलाच भेटला नाही, सगळ्याच्या नजरेमध्ये तू पडलीस,
आणि तू काय ग माझ्याबरोबर बराबरी करणार आहेस? आत्ताशी कुठेही मेंढ्या खानदानाची सुरुवात झाली आहे बरबादाची, आणि इथून पुढे अजून भरपूर होणार आहे, पाहतच राहा. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमृता, राजकुमार, सावळी सगळे काही बसलेले असतात. अमृता म्हणते, सारंग तू जगन्नाथजींना पुन्हा एकदा सावळीची पत्रिका दाखव. सारंग म्हणतो, किती वेळा दाखवायची, त्यांनी खूप वेळा पाहिली आहे. भैरवी जयंतीला बोलते की मी आता चांगलीच जुगलबंदी करणार आहे सावळीची, आणि तिला चांगली सगळ्यांसमोर तोंडावरती पाडणार आहे. नक्की भैरवीचा येणारा प्लॅन कोणता असणार आहे? नक्की सावळीला तो कोणती इजा पोचवेल? सारंग तिला वाचवू शकेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.